आज ना नाश्त्यामध्ये पोहे बनवलं होतं. नाश्ता वगैरे करून झाला आणि त्याच्यानंतर कपडे राहिले होते धुवायचे. ते कपडे धुवून घेतले आणि आज सगळ्यांचे ना डबल-डबल कपडे निघाले होते. तर एवढे मोठे जमा होऊन गेले होते. तर सगळे कपडे वगैरे धुवून टाकले आणि त्याच्यानंतर आहे ना खिचडी बनवायची होती. मला खिचडीसुद्धा बनवून घेतली. कारण घरामधला भाजीपालाही संपला होता आणि माझ्याकडे टाईम पण नव्हता. कारण आज आम्हाला जायचं होतं बाहेर. त्याच्यामुळे म्हटलं पटकन खिचडीच टाकून देते. खिचडी वगैरे बनवून झाली आणि त्याच्यानंतर आहे ना जेवणसुद्धा करून घेतलं. जेवण वगैरे झालं आणि माझी तयारी झाली होती म्हणून काही टेन्शन नव्हतं. तर घरामधले कामं आवरून घेतले. घरामधलं सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर माझी तयारी झाली होती म्हणून काही टेन्शन नव्हतं. फक्त जायचंच काम होतं. मग त्याच्यानंतर निघालो आम्ही बाहेर आणि आज आम्हाला जायचं होतं पिक्चर बघायला राजा शिवाजी. तर तिथं गेलो आणि टाईम होता पिक्चरला म्हणून ना थोडे फोटो वगैरे काढून घेतले आणि थोडा मॉल बी फिरून घेतला. कारण आम्ही लवकर गेलो होतो घरून. त्याच्यामुळे म्हटलं आता करायचं काय म्हटलं मॉलच फिरून घेतला. तेवढ्यामध्ये टाईम होता म्हणून. तर मॉल वगैरे फिरून झालं आणि त्याच्यानंतर आहे ना पिक्चरसुद्धा चालू झाला होता. पिक्चर वगैरे पिक्चर वगैरे बघून घेतला आणि खरंच पिक्चर खूप छान आहे. आणि तिकडनं येताना ना संध्याकाळ झाली होती. आम्हाला आणि भूकसुद्धा लागली होती. यांना म्हटलं वडापाव पॅक करून घ्या. मग यांनी ना वडापाव पॅक करून घेतला होता. चला माझं एवढं मी इथेच एंड करते.